नवीन वर्ष 2025 मध्ये लाल किताबनुसार सिंह राशीची वार्षिक कुंडली तपशीलवार जाणून घ्या। 2025 मध्ये तुमची नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक पैलू, आरोग्य, लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवनाची स्थिती काय असेल, जीवनात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला कसे सामोरे जावे लागेल आणि कोणती खबरदारी घ्यावी लागेल हे आम्ही सांगणार आहोत। 29 मार्च 2025 पासून शनी तुमच्या 7व्या घरातून बाहेर पडून 8व्या भावात प्रवेश करेल। यामुळे शनीची कंटक ढैया सुरू होईल, पण तुम्ही त्याची काळजी करू नका, कारण लाल किताब हे मान्य करत नाही। शनीमुळे तुम्हाला कर्ज आणि कोर्ट केसेसमधून आराम मिळेल, तर बृहस्पती तुमच्या 10व्या घरातून बाहेर पडून 11व्या भावात प्रवेश करेल। यामुळे कामाच्या ठिकाणी प्रगतीसोबतच फायदा होईल। त्याचप्रमाणे राहू 8व्या ते सप्तम भावातून तर केतू 2ऱ्या भावातून 1ल्या भावात प्रवेश करेल। राहूचा वैवाहिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। सिंह रास, लाल किताब, नोकरी आणि व्यवसाय 2025 वर्षाच्या सुरुवातीपासून मार्च पर्यंत शनी 7व्या भावात असल्याने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नोकरीत चांगले परिणाम देईल। भागीदारीच्या कामातही यश मिळेल। मार्च नंतर 8व्या भावात शनीचे संक्रमण अचानक लाभ किंवा नुकसान देऊ शकते, मात्र 10व्या किंवा 11व्या घरात गुरुच्या गोचरामुळे तुम्हाला फायदा होईल। गुरुमुळे तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होईल। तथापि राहूच्या गोचर दरम्यान तुम्हाला तुमच्या व्यवसायावर विशेष लक्ष द्यावे लागेल, ते तुमचे नुकसान करू शकते। यासाठी गुरुचा तिलक लावा आणि जव वाहत्या पाण्यात भिजवा। सिंह रास, लाल किताब, शिक्षण 2025 14 मे पर्यंत गुरु 10व्या भावात राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करेल। शालेय विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागेल। यानंतर गुरु जेव्हा 11व्या भावात प्रवेश करतो तेव्हा शुभ परिणाम प्राप्त होतील। महाविद्यालयात किंवा परदेशात उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांना फायदा होईल। 5व्या भावात गुरुची दृष्टी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून देईल। तुमच्यासाठी सल्ला असा आहे की तुम्ही 14 मे पर्यंत कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळेल। सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल। याची खात्री करण्यासाठी गुरुवारी कपाळावर हळद किंवा कुंकू लावा आणि मारुती स्तोत्राचे पठण करा। सिंह रास, लाल किताब, लव्ह लाईफ आणि कौटुंबिक जीवन 2025 वर्षाच्या सुरुवातीपासून मे पर्यंत प्रेम जीवन आणि कौटुंबिक जीवनात सरासरी वेळ जाईल। अहंकार, संघर्ष मे पूर्वी प्रेम संबंधांमध्ये समस्या निर्माण करू शकतात। मे महिन्याच्या मध्यानंतर प्रेम संबंधांमध्ये तीव्रता येईल। वैवाहिक जीवन सुधारेल। मुलांकडून आनंद मिळेल। मे नंतर कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल। ऑक्टोबर मध्ये काही चढ उतार दिसू शकतात। 7व्या घरातील राहू पती पत्नीमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज निर्माण करू शकतो, म्हणून खरे बोला आणि बृहस्पतीचे व्रत पाळावे। यामुळे संपूर्ण वर्ष चांगले जाईल। सिंह रास, आर्थिक परिस्थिती 2025 आर्थिक दृष्टिकोनातून वर्ष 2025 च्या सुरुवातीपासून 14 मे पर्यंतचा काळ सरासरी असेल। यानंतर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। 8व्या भावातून 2ऱ्या भावात शनीच्या राशीमुळे आर्थिक लाभात काही अडथळे येऊ शकतात, पण तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान होणार नाही। बृहस्पती 11व्या घरात राहून सर्व गोष्टींची काळजी घेईल। सोन्यात गुंतवणूक केल्यास नफा मिळेल। शेअर बाजारातील कोणतीही जोखीम एप्रिल नंतरच घ्या। तुम्ही प्रॉपर्टीमध्येही गुंतवणूक करू शकता। एकंदरीत गुरुच्या कृपेने या वर्षी तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील। सिंह रास, लाल किताब, आरोग्य 2025 राहू आणि शनीमुळे 2025 मध्ये तुमचे आरोग्य बिघडू शकते। जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो, मात्र शनीमुळे तुमच्यात रोगाशी लढण्याची जिद्द निर्माण होईल। आतापासूनच काळजी घेऊन शनी आणि राहूचे उपाय केले तर बरे होईल। यासोबतच तुम्ही व्यायाम करा आणि तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्या। डोळ्यांमध्ये जळजळ होणे किंवा दृष्टी कमजोर होणे यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात। सर्व प्रकारच्या संसर्गापासून दूर राहा। सिंह रास, लाल किताब, उपाय 2025 आता आम्ही तुम्हाला लाल किताबाचे काही उपाय सांगणार आहोत, जे फक्त सिंह राशीच्या लोकांसाठी आहेत। शनिवारी सावली दान करा आणि त्यासोबतच तिलक दान करा। गुरुवारी कपाळावर हळद किंवा केशरचा तिलक लावा। काळ्या कुत्र्याला रोज पोळी, बिस्किटे किंवा टोस्ट खायला द्या। सोमवार आणि शनिवारी मुंग्यांना मैदा किंवा साखर मिसळून खाऊ घाला। शनिवारी हनुमानजींसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावा। सिंह रास,
लाल किताब प्रमाणे सावधगिरी 2025. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लाल किताबनुसार काही खबरदारी आहेत जी फक्त सिंह राशीच्या लोकांसाठी आहेत. 2025 मध्ये तुमचे भाग्यवान अंक 1 आणि 9 आहेत. तुम्हाला 6, 7 आणि 8 क्रमांक टाळावे लागतील. तुमचे भाग्यशाली रंग सोनेरी, पिवळे आणि केशरी आहेत, परंतु निळे, गुलाबी आणि काळा रंग टाळावेत. तुम्ही 3 गोष्टी करू नका. पहिली, रागवू नका आणि गर्विष्ठ होऊ नका. कोणाचीही फसवणूक करू नका आणि नाक घाण ठेवू नका. तुम्हाला तुमच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबातील वडीलधारी मंडळी, ब्राह्मण, पुजारी, पिता यांचा अपमान करू नका.